नमस्ते, मी अनंत कौसाळे. आजच्या लेक्चर मध्ये आपण लार्ज इंटेस्टाईन बघणार आहोत, म्हणजे मोठं आतडं. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण स्मॉल इंटेस्टाईन बघितलं, म्हणजे लहान आतडं. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठं आतडं बघणार आहोत. ओके, त्या संपूर्ण फंक्शन ओके आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. लार्ज इंटेस्टाईन आपल्या बॉडी मध्ये प्रेझेंट असतं. ओके, तर खूप महत्वाचं काम असतं. क्लिअर ना? क्लिअर सर. बघा, स्मॉलर इन लेंथ. काय बघा, स्मॉलर इन लेंथ. ओके, लार्ज इंटेस्टाईन स्मॉलर इन लेंथ असते, त्याची लांबी खूप छोटी असते. ओके, परंतु स्मॉल इंटेस्टाईन हे लार्ज इन लेंथ असतं. क्लिअर ना? क्लिअर सर. छोट्या आतड्याची लांबी खूप जास्त असते आणि मोठ्या आतड्याची लांबी खूप कमी असते. स्मॉलर इन लेंथ, स्लाइड बेंड्स. काय सर? स्लाइड बेंड्स. ओके, absorb water from the remaining undigested food. Okay, absorb water from the remaining undigested food. जे आपलं अनडायजेस्टेड फूड आहे का, त्यामधून ऍब्झॉर्ब वॉटर कोण करत सर? आपलं लार्ज इंटेस्टाईन करत असतं. समज नाही बाधित? ओके सर. ऍब्झॉर्ब वॉटर डायजेस्टिव्ह ज्यूस. काय करतं बघा, ऍब्झॉर्ब वॉटर डायजेस्टिव्ह ज्यूस. ओके, डायजेस्टिव्ह ज्यूस मधून ऍब्झॉर्प्शन करत सर. कशाचं? आपल्या पाण्याचं, वॉटरचं. बा समज में आपकी इतनी? ओके सर. नो डायजेशन टेक प्लेस. ओके, यामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न पचन क्रिया होत नाही. नो डायजेशन टेक प्लेस. ओके, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कम्प्लीट डायजेशन होत असतं. यामध्ये नो डायजेशन टेक प्लेस. ओके, लार्ज इंटेस्टाईन मध्ये कोणत्याही प्रकारचं डायजेशन होत नाही. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कम्प्लीट डायजेशन होत असतं. बात समज में आई इतनी आपके? ओके सर. नंबर ऑफ हेल्दी मायक्रोब्स आर प्रेझेंट सर. लार्ज इंटेस्टाईन मध्ये नंबर ऑफ हेल्दी मायक्रोब्स प्रेझेंट असतात, परंतु स्मॉल इंटेस्टाईन मध्ये नंबर ऑफ हेल्दी मायक्रोब्स absent असतात. नो प्रेझेंट ऑफ हेल्दी मायक्रोब्स आर स्मॉल इंटेस्टाईन, बट लार्ज इंटेस्टाईन प्रेझेंट नंबर ऑफ हेल्दी मायक्रोब्स. क्लियर ना? बात समझ में आय आपकी इतने? ओके सर. ओके, बघा, लार्ज इंटेस्टाईन मध्ये कोणताही आपला आजार होत नाही, कारण की नंबर ऑफ हेल्दी मायक्रोब्स आर प्रेझेंट सर. ओके, आणि नो डायजेशन टेक प्लेस. तर कोणत्याही प्रकारचं अन्न पचन क्रिया होत नाही, म्हणून सर इथं आपला कोणताही आजार, कोणतेही डिझीज सर आपल्या इथं होऊ शकत नाही. आणि दुसरे कारण मेन म्हणजे नंबर ऑफ हेल्दी मायक्रोब्स आर प्रेझेंट, म्हणून सुद्धा आपल्याला कोणते आजार या लार्ज इंटेस्टाईन मध्ये होऊ शकत नाही. बट जे आपलं स्मॉल इंटेस्टाईन असतं, त्यामध्ये कम्प्लीट डायजेशन होतं आणि तिथं कोणत्याही प्रकारचं मायक्रोब्स प्रेझेंट नाही, म्हणून सर आपला अनेक डिझीज सर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतात. त्यामधला कॉमन डिझीज म्हणजे टायफॉइड. ओके ओके, छापती मात्र